नमस्कार. आज मला ना माझ्या लहानपणीची आठवण होत होती. कारण की माझं मिक्सर ना अचानक खराब झालं आणि मला शेंगदाणे कुटायचे होते. तर आता ते कसे काढायचे आणि मग हे काय हे कधी ना कधी उपयोगाला येत असते. तर ते आम्ही लहानपणी असं उकळामध्ये काढायचो ना, तर ते मला तेच आठवत होतं की मिक्सर नसल्यावर मिक्सर होतं आमच्याकडे, पण जास्त उपयोग आम्ही त्याचा करायचा नाही. तर असंच उकळामध्ये कुटायचो. पण ते छान लागायचे शेंगदाणे कुटलेले. त्याची चव वेगळीच होती. आणि नंतर मग इथं मी भाजीसाठी भोपळा चिरायला घेतला होता आणि चिरते अर्धा तोपर्यंतच काय हे शंभू घेऊन आला की मला पप्पांनी सगळे फ्रूट आणलेत बघ, तू अगोदर आणि मला अगोदर दे कोणतं तर फ्रूट खायला, मला खायचे. आणि त्याची एक्साइटमेंट एवढी असते ना फ्रूट आणल्यावर, त्याला लगेच पाहिजे असतं. आणि आता टरबूज पण आणलेलं आहे आणि ते सीझन आहे तर ते टरबूज तर येणारच. टरबूज खरबूज हे सगळं तर येणारच आणि ऑरेंज पण आणले होते. तर मग त्याला अगोदर मी ऑरेंज सोलून दिले, कारण त्याची खूप घाई होती, त्याच्यामुळे त्याला सोलून दिलं अगोदर आणि मधील सगळ्या बिया काढून दिल्या, म्हणजे त्याला खाता येईल म्हणून. कारण मिक्सर तर खराब झालेलं होतं, ज्यूस पण करता येत नव्हता, तर त्याला असं सोलून दिलं मी. आणि त्याच्यात खूप वेळ गेला. मग नंतर लगेच अशी भाजी बनवून घेतली मी, भोपळ्याची सुकीच भाजी बनवून घेतली, म्हणजे डब्याला पण त्यांना होईल म्हणून. आणि भाजी झाल्यानंतर लगेच चपात्या बनवून घेतल्या मी. तर आता उन्हाळ्यामध्ये ना सिजनेबल फळं खायला पण छान वाटतं, त्याच्यामुळे त्याने टरबूज तर आवर्जून घेऊन आला. आणि तो सोबत गेल्यानंतर तर मला वॉटरमेलन पाहिजे म्हणून तो त्यांच्याकडून घेऊनच येतो आणि हे पण आणतात. तर चला, कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.